वृत्तपत्रिकेमध्ये उत्तरे कशी लिहायची, त्यांचं प्रेझेंटेशन कसं करायचं, जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी गणितामध्ये काही सोप्या ट्रिक्स आहेत, वेळेचं नियोजन कसं करावं, जे चिन्ह असतात त्या चिन्हांमध्ये चुका होतात तर त्याबद्दल मी एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. तुम्ही लक्षात ठेवा, यानंतर तुम्ही कधीही चिन्ह देताना चुकी करणार नाही. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. कलाकार एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण गणित भाग 1 या विषयासंबंधी माहिती घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण निहाय गुण विभागणी, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, प्रश्नपत्रिका सोडवताना वेळेचे नियोजन, आदर्श उत्तरपत्रिका कशी असावी व काही नेहमी विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न याबद्दल माहिती घेणार आहोत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ का पाहावा? परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचा पॅटर्न आज आपण समजून घेणार आहोत. तसेच उत्तरपत्रिकेमध्ये उत्तरे कशी लिहायची, त्यांचं प्रेझेंटेशन कसं करायचं याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. प्रत्येक प्रश्नाचं मार्किंग स्कीम आपण प्रश्न सोडवताना बघणार आहोत. जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी गणितामध्ये काही सोप्या ट्रिक्स आहेत त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आणि शेवटी आपण पेपर सोडवताना आपल्या संपूर्ण 40 मार्काच्या गुणांच्या पेपरचं वेळेचं नियोजन कसं करावं याबद्दल माहिती घेणार आहोत. महत्त्वाची सूचना: काही विद्यार्थी अजूनही उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावरही आपली माहिती चुकीच्या पद्धतीने भरतायत, तर विद्यार्थ्यांकडून ती चूक होऊ नये यासाठी आमचा मागील व्हिडिओ उत्तरपत्रिकेत माहिती कशी भरायची हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. सर्वप्रथम पाहूया गणित भाग 1 या विषयाची प्रकरणानुसार गुण विभागणी. गणित भाग 1 मध्ये एकूण 6 प्रकरणं आहेत. पहिलं प्रकरण आहे 2 चलातील रेषीय समीकरणे, जे आपल्याला 12 गुणांसाठी आहे. दुसरं प्रकरण आहे वर्ग समीकरणे, हे सुद्धा प्रकरण 12 गुणांसाठी आहे. तिसरं प्रकरण आहे अंकगणिती श्रेणी, हे प्रकरण आपल्याला 8 गुणांसाठी आहे. चौथं प्रकरण अर्थनियोजन 8 गुण. संभाव्यता हे 5वं प्रकरण 8 गुणांसाठी आहे. तर शेवटचं प्रकरण सांख्यिकी हे एकूण 12 गुणांसाठी आहे. गणित भाग 1 या विषयाची प्रश्नपत्रिका 40 गुणांची असते व ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आपल्याला 2 तास इतका वेळ देण्यात आला आहे. आता आपण पाहूया गणित भाग 1 या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप. प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 5 मुख्य प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 1, त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1A हा पहिला उपप्रश्न आहे. बहुपर्यायी प्रश्न सोडवा. यामध्ये 4 आपल्याला रिक्त स्थान दिलेले असतात. त्यामध्ये आपल्याला योग्य पर्याय त्याचा अध्यक्ष लिहायचं असतं. 4 प्रश्नांसाठी आपल्याला एकूण 4 गुण दिलेले आहेत. भाग 1A मधले सर्व प्रश्न सोडवणं अनिवार्य आहे. तसंच प्रश्न क्रमांक 1B आपल्याला 4 उपप्रश्न दिलेले असतात व या 4 प्रश्नांपैकी सर्व 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 1 हा एकूण 8 गुणांसाठी आहे. प्रश्न क्रमांक 2 मध्ये कृतीवर आधारित प्रश्न आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये काही प्रश्न हे रिक्त स्थानाचे प्रश्न आहेत, ज्याला आपण कृतीयुक्त प्रश्न म्हणतो. असे कृतीयुक्त प्रश्न आपल्याला प्रश्न क्रमांक 2A मध्ये विचारले जातात, जिथे आपल्याला 3 प्रश्नांपैकी 2 कृती पूर्ण करायची असतात व प्रत्येक कृतीला 2 अशा प्रकारे एकूण 4 गुण असतात. प्रश्न क्रमांक 2B आपल्याला 5 उपप्रश्न दिलेले असतात, त्यापैकी 4 उपप्रश्न सोडवायचे असतात. हे प्रश्न प्रत्येकी 2 गुणांचे असून प्रश्न क्रमांक 2B हा एकूण 8 गुणांसाठी आहे. प्रश्न क्रमांक 2A व प्रश्न क्रमांक 2B मिळून एकूण 12 मार्क होतात. प्रश्न क्रमांक 3A मध्ये आपल्याला 2 प्रश्न दिलेले असतात, त्यापैकी 1 प्रश्न सोडवायचा आहे, ज्याला 3 गुण आहेत. प्रश्न क्रमांक 3B मध्ये 4 पैकी 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येकी प्रश्न हा 3 गुणांचा असून एकूण गुण 6 आहेत. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 3 हा आपल्याला 9 गुणांसाठी आहे. प्रश्न क्रमांक 4 इथे आपल्याला 3 पैकी 2 उपप्रश्न सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्नाला 4 गुण, असे 2 प्रश्नांसाठी एकूण 8 गुण आहेत. प्रश्न क्रमांक 4 हा आपल्या अभ्यासक्रमावर आधारित परंतु पाठ्य पुस्तकाबाहेरील प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 5 यामध्ये आपल्याला 2 पैकी 1 उपप्रश्न सोडवायचा आहे, ज्याला 3 गुण दिले आहेत. अशी आपली एकूण प्रश्नपत्रिका ही 40 गुणांची असणार आहे. आता आपण बघूया एक नमुना प्रश्नपत्रिका. प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीस सूचना दिलेल्या आहेत, त्याचा आपण काळजीपूर्वक वाचन करावं. आता आपण या नमुना प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करूया. प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. पहिलं समीकरण दिलंय kx वर्ग वजा 7x अधिक 12 बरोबर 0. या वर्ग समीकरणाचे एक मूळ 3 असेल तर k ची किंमत काढा. सर्वप्रथम आपल्याला दिलेलं समीकरण kx वर्ग वजा 7x अधिक 12 बरोबर 0 हे आपण लिहून घेतलं. आपल्याला एक मूळ 3 दिला आहे, याचा अर्थ आपल्याला x ची किंमत ही 3 दिलेली आहे, म्हणून आपण x बरोबर 3 लिहिलं. आता ह्या समीकरणात आपण x ची किंमत 3 ठेवूया. k कंसामध्ये x ची किंमत 3, x चा वर्ग आहे म्हणून 3 चा वर्ग वजा 7 गुणिले x ची किंमत 3 अधिक 12
बरोबर 0. आता हे समीकरण आपण x च्या किमती करता सोडवणार आहोत. 3 चा वर्ग 9 गुणाकार k 9k 7 त्रिक 21 वजा 21 अधिक 12 बरोबर 0. आपल्याला पुढील समीकरण मिळेल 9k वजा 21 अधिक 12 वजा 9 बरोबर 0. पुढची स्टेप 9k बरोबर हा वजा 9 ऋण 9 ही संख्या उजवीकडे जाऊन धन होईल आणि 9k बरोबर आपल्याला 9 मिळेल. आता आपल्याला शोधायची आहे k ची किंमत, म्हणून k बरोबर उजवीकडची संख्या 9 छेद हा डावीकडील 9 त्या बाजूस भागाकारात जाईल 9 छेद 9 आणि म्हणून आपल्याला k ची किंमत मिळेल k बरोबर 9 एके 9 1. आता आपण बघूया या प्रश्नाचं उत्तर कसं नोंदवावं. सर्वप्रथम प्रश्न क्रमांक 1 ए लिहावं व त्यानंतर त्याचा उपप्रश्न क्रमांक 1 लिहून त्यासमोर त्या उत्तराचा जो योग्य पर्याय होता कॅपिटल अक्षर ए इंग्रजी ते लिहावं. आता आपण जाऊया प्रश्न क्रमांक 1 च्या दुसऱ्या उपप्रश्नाकडे. x अधिक 2y बरोबर 4 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी y बरोबर 1 असताना x ची किंमत किती. आपल्याला या ठिकाणी y ची किंमत दिली आहे ती आपण लिहून घेऊया y बरोबर 1. आता ही y बरोबर 1 ही किंमत आपण आपल्या दिलेल्या समीकरणात ठेवूया. x अधिक 2 y ची किंमत आपल्याला 1 दिली आहे 1 बरोबर 4. पुढे येईल x अधिक 2 एके 2 2 एके 2 बरोबर 4. आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे. हा अधिक 2 त्या उजव्या बाजूस नेऊन आपण वजा 2 करूया. x बरोबर 4 वजा 2 म्हणून x बरोबर 2. आपलं x ची किंमत आली 2. उत्तरप्रमाणे आपल्या या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे 2 व त्या पर्यायाचा अध्यक्षर आहे B. तिसरा उपप्रश्न आहे दिलेल्या अंकगणिती श्रेणी t 7 बरोबर 4 t बरोबर वजा 4 तर a ची किंमत काढा. या ठिकाणी सर्वप्रथम आपण t 7 बरोबर 4 आपल्याला ही किंमत दिलेली आहे. t च्या पायाजवळ 7 अंक आहे म्हणून आपण n ची किंमत 7 घेणार आहोत व d ची किंमत आपल्याला दिलेली आहे वजा 4. आता या ठिकाणी a ची किंमत काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला tn चं सूत्र वापरावं लागेल. tn बरोबर a अधिक कंसात n वजा 1 d. दिलेल्या किमतींप्रमाणे n ची किंमत आपण 7 घेतली आहे म्हणून आपण इथे लिहिणार t 7 बरोबर a ची किंमत आपल्याला शोधायची आहे म्हणून a तसाच ठेवला अधिक कंसामध्ये n ची किंमत आपण 7 घेतली आहे म्हणून त्या ठिकाणी आपण 7 लिहिणार वजा 1 कंस पूर्ण आणि d ची किंमत आपल्याला ऋण 4 दिली आहे त्यामुळे आपण कंसात ऋण 4 लिहिले. यानंतर t 7 ची किंमत सुद्धा आपल्याला 4 दिलेली आहे म्हणून आपण t 7 च्या जागी 4 लिहिणार आहोत बरोबर a अधिक. आता या ठिकाणी कंस आलाय 7 वजा 1. सर्वप्रथम आपण कंस सोडवूया. 7 वजा 1 6 होतात आणि गुणिले पुढे वजा 4 आहे. यानंतर आपण याला सोडवूया. 4 बरोबर a या ठिकाणी 6 व वजा 4 चा गुणाकार वजा 24 होईल आणि आपल्याला समीकरण मिळेल 4 बरोबर a वजा 24. या पुढची पायरी आहे a बरोबर 4 हा वजा 24 या बाजूला येऊन धन होईल अधिक 24 आणि म्हणून आपलं शेवटचा आन्सर असेल a बरोबर 28 जो आपला पर्याय क्रमांक D आहे. चौथ्या उपप्रश्नामध्ये जीएसटीआयएन मध्ये एकूण डॅश अंकाक्षरे असतात. जीएसटीआयएन मध्ये एकूण 15 अक्षरे असतात. प्रश्न क्रमांक 1 ब खालील उपप्रश्न सोडवा. पहिला प्रश्न आहे जर 17x अधिक 15y बरोबर 11 व 15x अधिक 17y बरोबर 21 तर x वजा y ची किंमत काढा. आता आपण हे गणित सोडवूया. सर्वप्रथम पहिलं समीकरण 17x अधिक 15y बरोबर 1 यास आपण क्रमांक 1 देऊया व दुसरं समीकरण 15x अधिक 17y बरोबर 21 या समीकरण नंबर 2 देऊया. x व वजा y ची किंमत काढण्यासाठी आपल्याला समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करावे लागेल. आपण लिहूया समीकरण 1 मधून 2 वजा करून म्हणून 17x अधिक 15y बरोबर 1 समीकरण 1 त्याच्यातून वजा करूया 15x अधिक 17y बरोबर 21. समीकरण वजा करताना आपण दुसऱ्या समीकरणाचे चिन्ह बदलतो. या ठिकाणी 15चं चिन्ह अधिक असल्याने आपण त्याला वजा करूया. 17चं चिन्ह अधिक आहे आपण त्यास वजा करूया व 21चं चिन्ह अधिक आहे आपण त्यास वजा करूया. अशा रीतीने आपल्याला मिळेल 17x वजा 15x 2x 15y वजा 17y वजा 2y व 1 वजा 21 वजा 20. आता आपल्याला जे समीकरण मिळालंय 2x वजा 2y बरोबर वजा 20 या समीकरणास आपण 2 ने भाग देऊ. या समीकरणास 2 ने भाग दिल्यास आपल्याला मिळेल 2x छेद 2 वजा 2y छेद 2 बरोबर वजा 20 छेद 2.
आपण भागाकार करूया. बे एके बे कट झाला, एक्स उत्तर आलं, वजा बे एके बे कट झाला, वाय उत्तर आलं व वजा 20 भागिले 2 याचं उत्तर बे 10 20 असेल. अशा रीतीने आपल्याला एक्स वजा वाय बरोबर याची किंमत मिळाली ऋण 10. या उत्तराचा आपण चौकट करूया. प्रश्न क्रमांक 1 ब मधला दुसरा उपप्रश्न TN बरोबर 3N वजा 2 या क्रमिकेचे पहिले पद काढा. दिलेला प्रश्न आहे तो आपण लिहूया. TN बरोबर 3N वजा 2. आपल्याला इथे क्रमिकेचे पहिले पद काढायचे आहे, म्हणून आपण या ठिकाणी n ची किंमत 1 घेऊया व n ची किंमत 1 आपण दिलेल्या समीकरणात ठेवूया. n च्या जागी आपण 1 ठेवूया बरोबर 3n च्या जागी कंसामध्ये 1 ची किंमत ठेवली वजा 2. आता आपण या सोडवूया. T1 बरोबर 3 एके 3 वजा 2 आणि म्हणून T1 बरोबर 3 वजा 2 1. अशा रीतीने जी आपल्याला श्रेणी दिली होती TN बरोबर 3N वजा 2 तिच्या पहिल्या पदाची किंमत आहे 1. प्रश्न क्रमांक 1 ब मधील तिसरा उपप्रश्न आहे. 100 रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजारभाव 150 रुपये आहे आणि दलालीचा दर 2% असेल तर एका शेअरच्या दलालीची रक्कम काढा. दिलेल्या बाबी दर्शनी किंमत आपणास 100 रुपये दिली आहे, बाजारभाव 150 रुपये, दलालीचा दर 2% आणि दलाली आपल्याला शोधायची. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दर्शनी किंमत व बाजारभाव ह्या दोन्ही किमती दिल्या आहेत, परंतु एक लक्षात ठेवा, महत्वाची ट्रिक आहे. दलाली ही नेहमी बाजारभाव या किमतीवर काढली जाते. सर्वप्रथम आपण आता दलालीचे सूत्र लिहूया. दलाली बरोबर बाजारभाव गुणिले टक्के दलाली किंवा दलालीचा दर हे आहे दलाली काढण्याचे सूत्र. आता या सूत्रात आपण दिलेल्या किमती ठेवूया. दलाली बरोबर आपल्याला बाजारभाव दिलाय 150 रुपये, म्हणून बाजारभाव आपण इथे 150 लिहिला, गुणिले टक्के दलाली आपल्याला 2% इतकी दलाली दिली आहे, म्हणून आपण इथे लिहिणार 2%. याच्या पुढची स्टेप मित्रांनो 150 गुणिले, लक्षात ठेवा 2% या संख्येला नेहमी 2/100 असं लिहितात. याच्या पुढची स्टेप आपण सोपी करूया. 150 150 गुणिले 2 300 होतात, छेद 100. आता या 100 ने आपण 300 ला भाग देऊया. दोन्ही शून्य गेले, आपलं उत्तर आलं 3. म्हणून आपली दलाली ही 3 रुपये असेल. पुढचा प्रश्न आहे 1 B मधील चौथा उपप्रश्न. 2, 3, 5 या अंकांची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करण्याचा नमुना अवकाश लिहा. सर्वप्रथम आपण दिलेल्या संख्या 2, 3 व 5 यापासून 2 अंकी संख्या कशा तयार करायच्या त्याची एक छोटीशी ट्रिक बघूया. संख्या अशा रीतीने लिहून घ्या व प्रत्येक संख्येची दुसऱ्या संख्येबरोबर एकाच दिशेने जोडी लावा. सर्वप्रथम आपण 2, 3, 5 या संख्येपासून 2 अंकी संख्या कशा तयार करायच्या ते बघूया. सर्वप्रथम आपण 2 अंक घेऊया व 2 ह्या अंकाची जोडी उरलेल्या 2 अंकांबरोबर लावूया. आपल्याला पहिला अंक मिळेल 23, दुसरा अंक 2 ची जोडी 5 बरोबर आपल्याला दुसरा अंक मिळेल 25. अशा प्रकारे आपण 2 ची जोडी 3 बरोबर 23 व 2 ची जोडी 5 बरोबर 25 या 2 अंकी संख्या तयार केल्या. आता आपण 3 हा अंक घेऊन जोडी तयार करूया. 3 ची जोडी 2 बरोबर घेऊन आपण संख्या तयार केली 32. परत 3 ची जोडी 5 बरोबर आपण संख्या तयार केली 35. अशा रीतीने 3 च्या 32 आणि 35 या 2 संख्या तयार झाल्या. त्यानंतर आपण 5 हा अंक घेऊन त्याच्या जोड्या तयार करूया. 5 अंक घेऊन पहिली संख्या तयार झाली 52 व 5 अंक घेऊन तिसरी संख्या तयार झाली 53. अशा रीतीने नमुना अवकाश S असेल. S बरोबर महिरपी कंसात पहिली संख्या 23, दुसरी 25, तिसरी संख्या 32, नंतर 35, 52 आणि शेवटची संख्या 53. महिरपी कंस पूर्ण. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 2A जो पाठ्यपुस्तकातील कृतीयुक्त प्रश्नांवर आधारित आहे. या प्रश्नामध्ये आपणास संपूर्ण प्रश्न सोडवलेला असतो, परंतु त्यामध्ये 4 ठिकाणी रिक्त स्थान दिलेले असतात, जे आपल्याला ते रिक्त स्थान योग्य उत्तर लिहून भरायचे असतात. या ठिकाणी हे उत्तर शोधण्यासाठी तुम्ही कच्चं काम केलं तरी चालणार आहे. इथे प्रश्न सोडून दाखवण्याची गरज नसते. तर आता आपण बघूया पहिला प्रश्न. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करून लिहा. जर 02 ही 2x अधिक 3y बरोबर k या समीकरणाची उकल असेल तर k ची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा. कृती 02 ही 2x अधिक 3y बरोबर k या समीकरणाची उकल आहे. जर आपण याचं निरीक्षण केलं, आपल्याला जो बिंदू दिलाय 02 यामध्ये 0 ही x ची किंमत असते व 2 ही y ची किंमत असते.
त्यामुळे आपल्याला खालच्या ओळीत x बरोबर x ची किंमत 0 लिहायची आहे व y ची किंमत 2 लिहायची आहे. त्यानंतर पुढे x ची किंमत ठेवण्यासाठी आपल्याला रिक्त स्थान दिलंय 2x, x ची किंमत आपली आहे 0, त्या ठिकाणी आपण 0 लिहिणार. बाकी पुढे सोडवलेलं आहे. नंतर 2 गुणिले 0 0 होतात, अधिक 3 गुणिले 2 6 बरोबर k. आता आपल्याला k ची किंमत काढायची आहे आणि 0 अधिक 6 याची किंमत येणार आहे 6, म्हणून k ची किंमत होते 6. अशा रीतीने हे चारही रिक्त स्थान जर तुम्ही अचूक रीतीने भरले तर प्रत्येक रिक्त स्थानासाठी प्रश्न क्रमांक 2A मध्ये तुम्हाला प्रत्येकी अर्धा गुण म्हणजे 2 गुण मिळणार आहेत. प्रश्न क्रमांक 2A मधील दुसरा उपप्रश्न आहे, जर 2 आणि 5 ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत तर वर्ग समीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. समीकरणाची मुळे दिली आहेत 2 व 5, त्यामुळे पहिलं मूळ आपण अल्फा मानतो. अल्फाची किंमत असेल 2 आणि दुसरं मूळ बीटा असेल ज्याची किंमत असेल 5. त्यापुढे समीकरणामध्ये अल्फाची किंमत आपल्याला दिली आहे 2, जी ऑलरेडी या ठिकाणी ठेवलेली आहे. बीटाची किंमत आहे 5, आपण या चौकटीमध्ये 5 लिहिणार आहोत. पुढे अधिक अल्फा बीटा मध्ये बीटाची किंमत इथे 5 दिलेली आहे, त्यामुळे अल्फाची किंमत आपण इथे ठेवणार आहोत 2. पुढच्या स्टेप मध्ये x वर्गच्या जागी x वर्ग वजा कंसामध्ये इथे 5 अधिक 2 याचं उत्तर असेल 7x होईल आणि इकडे 5 आणि 2 चा गुणाकार होईल 5 दुने 10. अशा रीतीने आपण या चारही चौकट पूर्ण केल्या आहेत. प्रश्न क्रमांक 2A मधला तिसरा उपप्रश्न आहे, 2 नाणी एकाच वेळेस फेकली असता या प्रयोगाचा नमुना अवकाश व घटना A व B संच स्वरूपात लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. घटना A दिली आपल्याला कमीत कमी एक छापा मिळणे आणि घटना B आहे एकही छापा न मिळणे. कृती 2 नाणी एकाच वेळेस फेकली असता नमुना अवकाश S आहे. इथे आपल्याला नमुना अवकाश लिहून दिलाय, फक्त तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. प्रश्न आहे 2 नाणी एकाच वेळेस फेकली. ह्या प्रश्नाचा नमुना अवकाश लिहिण्यासाठी एक ट्रिक आहे, त्याला तुम्ही जरूर बघा. आपल्याला 2 नाणी दिली आहेत, त्यामुळे आपण H व T एकदा लिहायचं आहे, छापा व काटा. आता 2 नाणी असल्यामुळे याच्या खाली एक ॲरो करायचा, बाण करायचा, टीच्या पण खाली एक बाण करायचा आणि पुन्हा त्याच्या खाली हे शब्द क्रमाने रिपीट करायचे, पुन्हा लिहायचे HT. अशा रीतीने आपल्याला ह्या आकृतीवरून 2 नाणी एकाच वेळी फेकली असता याचा नमुना अवकाश लिहिण्यासाठी मदत होईल. कशा रीतीने ते बघा. पहिलं असेल HH, जी आपली पहिली रिक्त स्थान आहे. दुसरं असेल HT, जी ऑलरेडी इथे लिहिलेली आहे. तिसरं आहे TH, ती सुद्धा इथे लिहिलेली आहे आणि चौथा आहे TT. अशा प्रकारे आपण हे 2 रिक्त स्थान भरलेले आहेत. आता आपण बघूया घटना A, जी आपल्याला दिलेली आहे. घटना A आहे कमीत कमी एक छापा मिळणे. मित्रांनो, कमीत कमी एक छापा शोधण्यासाठी एक ट्रिक आहे. सर्वप्रथम आपण कमीत कमी एक मध्ये फक्त एक छापा शोधायचा आहे, त्यामुळे TH जो इथे ऑलरेडी लिहिलेला आहे आणि HT तो सुद्धा इथे लिहिलेला आहे. एक छापा लिहिल्यानंतर याच्यानंतर आपण एकापेक्षा जास्त म्हणजे 2 छापे मोजायचे आहेत. इथे 2 छापे म्हणजे HH आहे, आपण या रिक्त स्थानामध्ये HH लिहायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला घटना A चा संच मिळेल. पुढची घटना आहे घटना B, एकही छापा न मिळणे. आपण जो नमुना अवकाश लिहिलाय त्याच्यामध्ये एकही छापा नसणाऱ्या आपल्याला घटना B, एकही छापा न मिळणे. या ठिकाणी आपल्याला दिलेल्या नमुना अवकाश मधनं जिथे एकही छापा नाही असा घटक लिहायचा आहे आणि नमुना अवकाश मध्ये एकही छापा नाही असा घटक आहे TT, त्यामुळे B या ठिकाणी TT हा घटक येणार आहे. प्रश्न क्रमांक 2B, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. यामध्ये पहिला उपप्रश्न आहे, चौकोन ABCD हा आयत आहे व दिलेल्या आकृतीच्या माहितीचा उपयोग करून AX अधिक BY बरोबर C या स्वरूपात एक सामायिक समीकरण तयार करूया. या आयताच्या माहितीमध्ये त्याच्या सम्मुख बाजूंची आपल्याला लांबी दिलेली आहे व त्यावरून आपल्याला एक सामायिक समीकरण तयार करायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आयताच्या सम्मुख बाजू ह्या एकरूप असतात, म्हणून या ठिकाणी सर्वप्रथम आपण AD व तिची सम्मुख बाजू BC ह्या एकरूप असतील आणि म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो BC बरोबर AD व त्याचं कारण असेल आयताच्या सम्मुख बाजू किंवा भुजा. आता ह्या समीकरणात आपण दिलेल्या किमती ठेवूया. DC ची किंमत आपल्याला दिली आहे 4x वजा y, ती आपण लिहूया बरोबर. AB ची किंमत आपल्याला दिली आहे 2x अधिक y अधिक 8. आता या समीकरणात आपण AX अधिक BY बरोबर C या स्वरूपात लिहूया. म्हणून 4x हे 2x या बाजूला येतील, वजा 2x वजा y अधिक y इकडे येऊन वजा y होईल बरोबर 8. अशा रीतीने आपल्याला समीकरण मिळेल 4x वजा 2x 2x वजा
y वजा y 2y बरोबर 8. समीकरणास 2 ने भाग देऊन आपल्याला मिळेल x वजा y बरोबर 4. हे आपल्याला पहिलं समीकरण मिळेल. त्याचप्रमाणे आपल्या दुसऱ्या दोन सम्मुख बाजू आहेत AD व BC, म्हणून आपण लिहूया BC बरोबर AD. आपण BC ची किंमत त्या ठिकाणी ठेवूया x अधिक 4 व AD ची किंमत ठेवूया 2y. आता हे समीकरण पुन्हा एकदा आपण AX अधिक BY बरोबर C या स्वरूपात त्याची मांडणी करूया. म्हणून समीकरण मिळेल x वजा 2y बरोबर वजा 4. अशा रीतीने आपल्याला दुसरं समीकरण जे AX अधिक BY बरोबर C या स्वरूपात आहे आपल्याला मिळेल. प्रश्न क्रमांक 2ब चा दुसरा उपप्रश्न आहे, खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण दिलेले वर्ग समीकरण लिहूया. x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडत असताना आपल्याला जे तिसरं पद आहे 20, ह्या 20 चे अवयव पाडायचे असतात. इथे अवयव पाडताना अनेक विद्यार्थ्यांचे जे चिन्ह असतात त्या चिन्हांमध्ये चुका होतात. तर त्याबद्दल मी एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. ती ट्रिक तुम्ही नक्की लक्ष देऊन ऐका. तर सर्वप्रथम आपल्याला तिसरं पद म्हणजे 20 या संख्येचे अवयव पाडायचे असतात. त्याला आपण अशा रीतीने लिहितो, हे सर्वांना माहिती आहे. आपण या ठिकाणी 20 ला जे चिन्ह दिलंय ऋण किंवा वजा चिन्ह ते त्याच्या समोर लिहा व त्याच्या खाली एक बाण करा. आता विद्यार्थी मित्रांनो, इकडे लक्ष द्या चिन्हांकडे. मी वाचतोय त्या विधानाकडे लक्ष द्या. 20 चे असे अवयव पाडा ज्यांची, इथे वजा चिन्ह असल्यामुळे ज्यांची वजा बाकी मधल्या पदाचा सहगुणक जो दिला नाही म्हणजे 1 असतो, 1 आली पाहिजे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी अनेक अवयवांचा पर्यायांचा विचार करून 20 चे असे अवयव लिहा त्यांची वजा बाकी 1 येते आणि ते अवयव असतील 5 गुणिले 4 किंवा 5 चोक 20. विद्यार्थी मित्रांनो, 5 आणि 4 हे दोन अवयव लिहिताना इथे एक ट्रिक आहे की जो मोठा अवयव आहे त्याला अगोदर लिहा आणि जो लहान अवयव आहे तो नंतर लिहा. म्हणून आपण इथे 5 चोक 20 पैकी 5 अगोदर लिहिला व 4 नंतर लिहिला. आता आपण यांच्या चिन्हांचा विचार करूया. अतिशय एक सोपी ट्रिक आहे मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर तुम्ही कधीही चिन्ह देताना चुकी करणार नाही. तर सर्वप्रथम जो आपण मोठा अवयव सुरुवातीस लिहिलाय त्याला मधल्या पदाचं चिन्ह जे असेल ते द्या. इथे मधल्या पदाचं चिन्ह आहे धन चिन्ह, म्हणून आपण ह्या 5 ला धन चिन्ह देऊया. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपणास नियम माहिती असेल, धन ऋण याचा गुणाकार ऋण होतो. या नियमाचा वापर करून आपण जो लहान अवयव होतं त्याचं चिन्ह ठरवूया. या ठिकाणी धन व ऋणाचा गुणाकार हा ऋण असतो, म्हणून या ठिकाणी ऋण चिन्ह येईल. अशा रीतीने आपल्याला याचे 2 अवयव मिळाले, अधिक 5 किंवा धन 5 आणि ऋण 4. हे दोन्ही अवयव आपण या मधल्या पदाऐवजी x चा सहगुणक लिहिणार आहोत. म्हणून आपलं समीकरण तयार होईल x वर्ग x 1x ऐवजी आपण लिहिणार आहोत अधिक 5x नंतर वजा 4x वजा 20 तिसरं पद बरोबर 0. अशा रीतीने आपल्याला जे 3 पद होते त्या ठिकाणी आपल्याला 4 पद मिळतील. आता ह्या 4 पदांच्या आपण 2-2 पदांच्या जोड्या तयार करणार आहोत. त्यामुळे इथे ही पहिली जोडी तयार होईल आणि ही दुसरी जोडी. आता प्रत्येक जोडीतनं जो सामायिक अवयव असेल त्याला आपण बाहेर काढणार आहोत. x वर्ग आणि 5x याच्यामध्ये 1 सामायिक आहे ज्याला आपण बाहेर काढणार. ह्या x वर्ग मधनं x सामायिक बाहेर आल्यानंतर या ठिकाणी 1 उरतो, हे आपल्याला माहिती आहे, अधिक 5 कारण हा x आपण बाहेर घेतलाय. आता पुढचा कंस लिहिताना विद्यार्थी मित्रांनो, इथे पण लक्ष ठेवा की आपल्याला जो कंस सुरुवातीस मिळतो तोच कंस आपल्याला इथे मिळतो. त्यामुळे मी तुम्हाला इथे एक ट्रिक सांगतो. इथे चिन्ह आहे ऋण, आपण ते ऋण चिन्ह द्यायचं. संख्या आहे 4, ती आपण लिहून घ्यायची आणि नंतर हा जो कंस होता याला आपण रिपीट करायचा आहे. तोच कंस पुन्हा लिहायचा आहे, x अधिक 5 बरोबर 0. विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत आपले हे 2 कंस सारखे येत नाहीत तोपर्यंत आपलं उत्तर अचूक येणार नाही. आपण त्याला अंडरलाईन करूया आणि त्याला कॉमन घेऊया. x अधिक 5 याला आपण कॉमन घेतलं तर आपल्याला दुसरं पद मिळतं x वजा 4 बरोबर 0. या ठिकाणी या पदावलीचा अर्थ आहे x अधिक 5 व x वजा 4 या दोन संख्यांचा गुणाकार 0 आहे. आपल्याला माहिती आहे गुणाकार 0 तेव्हाच असतो जेव्हा त्या दोन संख्यांमधली एक संख्या 0 असते आणि म्हणून आपण लिहू शकतो x अधिक 5 ही संख्या 0 असेल किंवा x वजा 4 बरोबर 0 ही संख्या 0 असेल. x बरोबर ऋण 5 किंवा
x बरोबर 4 आणि म्हणून आपल्या वर्ग समीकरणाच्या उकली असतील x बरोबर -5, 4. आता आपण बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 2ब मधला तिसरा उपप्रश्न आहे. खालील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा. श्रेणी दिली आपल्याला 7, 13, 19, 25. सर्वप्रथम आपण श्रेणीतील दिलेल्या ज्या किमती आहेत त्या लिहूया. a म्हणजे T1 पहिलं पद 7 आहे. त्यानंतर T2 दुसरं पद 13, तिसरं पद T3 19 आणि चौथं पद T4 बरोबर 25. त्यानंतर आपल्याला 19वं पद लिहायचं शोधायचं आहे म्हणून आपण लिहूया T19 बरोबर प्रश्नचिन्ह. आता T19 ची किंमत शोधायची आहे त्यामुळे या ठिकाणी आपण Tn चं सूत्र वापरूया. Tn बरोबर a अधिक n वजा 1 d. बघूया आता आपण आपल्याकडे सूत्रातल्या कोणकोणत्या किमती आहेत. Tn आपल्याला शोधायचं आहे T19 पण आपण Tn च्या जागी T19 लिहूया बरोबर a ची किंमत आपल्याकडे आहे 7 आपण a च्या ठिकाणी 7 लिहूया अधिक कंसामध्ये n ची किंमत जी T19 म्हणजे आपल्याकडे n ची किंमत किती आहे 19 ती आपण n च्या ठिकाणी ठेवूया 19 वजा 1 d ची किंमत d म्हणजे सामान्य फरक जो आपण d T2 वजा T1 म्हणजे T2 ची किंमत आहे 13 वजा T1 ची किंमत आहे 7 13 वजा 7 6 अशा रीतीने आपल्याकडे d ची किंमत आली 6 ती ठेवूया. आता आपण याला सोडवूया. T19 बरोबर म्हणजे 19व पद बरोबर 7 अधिक अगोदर आपण कंस सोडवूया 19 वजा 1 झाले 18 गुणिले 6. यानंतर T19 बरोबर 7 अधिक 18 सक 108 ही आपल्याला किंमत मिळते म्हणून T19 बरोबर 108 अधिक 7 115 याला ब्रॅकेट करा आणि याचं उत्तर आपण लिहूया कारण हे शाब्दिक उदाहरण होतं म्हणून अंकगणिती श्रेणीचे 19वे पद 115 असेल किंवा आहे. प्रश्न क्रमांक 2ब चा चौथा उपप्रश्न आहे. योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला असता तो पत्ता चित्रयुक्त असणे या घटनेची संभाव्यता काढा. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रयोग दिलाय योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांचा कॅट म्हणून या ठिकाणी आपण n(s) बरोबर 52 घेणार आहोत. त्यानंतर आपली घटना आहे काढलेला पत्ता चित्रयुक्त असणे म्हणून घटना a पत्ता चित्रयुक्त असणे. विद्यार्थी मित्रांनो आपणास माहित आहे चित्रयुक्त पत्ते म्हणजे राजा राणी व गुलाम हे पत्ते. राजाचे 4 पत्ते राणी 4 पत्ते व गुलामचे 4 पत्ते असे एकूण चित्रयुक्त पत्ते 12 असतात आणि म्हणून आपण घटना a चा n(a) घटकांची संख्या 12 लिहूया. त्यानंतर आपल्याला या घटनेची संभाव्यता काढायची आहे. आपली घटना a आहे व तिची संभाव्यता आपण लिहिणार P(a) बरोबर n(a) छेद n(s). यामध्ये आपण किमती ठेवूया म्हणून P(a) बरोबर n(a) ची किंमत आपली आली आहे 12 n(s) एकूण पत्ते आहेत 52 याला आपण संक्षिप्त रूप देऊया. याला 4 ने भाग जाईल 4 त्रिक 12 व 52 ला 4 ने भाग दिल्यास आपल्याला उत्तर मिळेल 13 आणि म्हणून आपली संभाव्यता असेल P(a) बरोबर 3/13 म्हणून जी घटना होती पत्ता चित्रयुक्त असणे या घटनेची संभाव्यता आहे 3/13. प्रश्न क्रमांक 2ब मधला 5वा उपप्रश्न आहे. खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिलेली आहे. त्यावरून वरच्या वर्ग मर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता वितरण सारणी तयार करा. विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नामध्ये आपल्याला जो तक्ता दिला आहे तो तक्ता आपण आपल्या उत्तरपत्रिकेत जसा आहे तसा आखायचा आहे व त्या तक्त्याच्या पुढे आणखी एक एक्स्ट्रा कॉलम तयार करायचा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला वरच्या वर्ग मर्यादेपेक्षा कमी असे शब्द लिहायचे आहेत. वरच्या वर्ग मर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता असे शब्द पूर्ण लिहा तुम्ही. आता आपण बघूया वरच्या वर्ग मर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता कशी लिहितात. तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला जी कर्मचाऱ्यांची संख्या दिलेली आहे त्याच्यात पहिली संख्या आहे 150 ती आपण तयार केलेल्या कॉलम मध्ये जशी आहे तशी लिहायची आहे. त्यानंतर या 150 म्हणजे 150 मध्ये त्याच्या खालील संख्या 500 मिळवायची आहे. आपल्याला मिळेल 150 अधिक 500 बरोबर 650. त्यानंतर आलेले उत्तर 650 मध्ये त्याच्या खालील संख्या 300 मिळवायची आहे म्हणून 650 अधिक 300 यांची बेरीज होईल 950 आणि शेवटी आलेलं उत्तर 950 मध्ये 50 ही संख्या मिळवायची आहे. 950 अधिक 50 बरोबर
1000. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो आपण संचित वारंवारता वितरण सारणी जी वरच्या वर्गमर्यादेपेक्षा कमी आहे ती तयार केली. मित्रांनो, पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3A. यामध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न क्रमांक 2A प्रमाणे कृती पूर्ण करायची आहे. प्रश्न अशा प्रकारे, खालील वारंवारता वितरण सारणीत एका पेट्रोल पंपवर पेट्रोल भरणाऱ्या वाहनांची संख्या आणि वाहनांमध्ये भरलेले पेट्रोल याची माहिती दिली आहे. त्यावरून वाहनात भरलेल्या पेट्रोलच्या आकारमानाचे बहुलक काढण्याची कृती पूर्ण करा. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक तक्ता दिला आहे व त्या तक्त्याच्या खाली हा जो प्रश्न आहे याला आपल्याला यामधील ज्या रिक्त स्थान आहे ते भरायचे आहे. सर्वप्रथम आपण ह्या जे सूत्र दिलंय बहुलकचं ते बहुलकचं सूत्र पूर्ण करूया व त्यामध्ये भरावयाच्या ज्या माहिती आहेत त्या आपण बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर ह्या तक्त्याचं निरीक्षण केलं, वारंवारता ह्या कॉलम मध्ये जी सर्वात मोठी संख्या असते जे तुम्ही बघू शकता 33, 40, 27, 18, 22 यामध्ये सर्वात मोठी संख्या आहे 40, त्याला आपण F1 मानतो. नंतर F1 च्या वरती जी संख्या असते तिला F0 मानतो व F1 च्या खाली जी संख्या असते तिला आपण F2 मानतो. त्यानंतर ज्या ठिकाणी आपली सर्वात मोठी वारंवारता 40 होती, वर्ग 3.5 ते 6.5 आहे, याची खालची मर्यादा 3.5 या संख्येला आपण L मानतो. अशा रीतीने आपल्याला सूत्रात लिहिण्यासाठी F1, F2, F0 व L यांच्या किमती मिळाल्या आहेत. त्याचप्रमाणे सूत्रामध्ये आणखी H हा शब्द आहे. H म्हणजे वर्गांतर. कुठल्याही वर्गाच्या वरची मर्यादा व खालची मर्यादेमधील अंतर म्हणजे वर्गांतर असते. या ठिकाणी H बरोबर 3.5 वजा 0.5 आपल्याला उत्तर मिळेल 3. अशा रीतीने आपल्याला वर्गांतर मिळेल 3. आता पण विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्व किमती आपण ह्या गणितामध्ये ठेवूया. सर्वप्रथम दिलाय बहुलकीय वर्ग. मी सांगितल्याप्रमाणे जी सर्वात मोठी वारंवारता होती त्या वारंवारतेचा जो वर्ग होता 3.5 ते 6.5 हा आपला बहुलकीय वर्ग असतो. या ठिकाणी आपण लिहिणार 3.5 ते 6.5. नंतर बहुलक, इथे अपूर्ण सूत्र दिलाय ते आपण सूत्र पूर्ण करूया. बहुलकाचं सूत्र आहे L म्हणजे बहुलकीय वर्गाची खालची मर्यादा अधिक F1 वजा F0 छेद कंसामध्ये 2F1 वजा F0 वजा F2 गुणिले H. आता हे सूत्र पूर्ण झालं. त्या सूत्रामध्ये आपण ह्याप्रमाणे लिहिलेल्या किमती लिहिणार आहोत. बहुलक बरोबर L जे आपण इथे मार्क केलं होतं 3.5 ते ऑलरेडी इथे लिहिलेली आहे. कंसात F1 ची किंमत 40 वजा 33, F0 आपला 33 आहे छेद 2 कंसात F1 म्हणजे 40 वजा F0 33 वजा 27 गुणिले H. आपल्याला H ची किंमत लिहायची आहे आणि आपली H ची किंमत आली आहे 3 म्हणून या ठिकाणी आपण 3 लिहिणार. त्यानंतर बहुलक बरोबर इथे हे संपूर्ण कंस सोडवलेला आहे त्याला आपल्याला पुढे सोडवायचं आहे. बहुलक बरोबर 3.5 अधिक 7 छेद 80 वजा 60 गुणिले 3. आता याचं आपण उत्तर शोधूया. सर्वप्रथम आपण कंस सोडवूया. कंसामध्ये 7 छेद 80 वजा 60 20 येतं आणि कंसाच्या बाहेर गुणिले 3. आता याला पुढे सोडवल्यानंतर 3 ने आपण 7 ला गुणूया. 3 7 21 छेद 20. आता आपल्याला 21 या संख्येला 20 ने भाग द्यायचा आहे आणि ते उत्तर येतं भागाकार केल्यानंतर 1.05. अशा रीतीने आपल्याला बहुलक बरोबर 3.5 अधिक ह्या संपूर्ण कंसाचं आणि 3चं उत्तर आलं 1.05 आणि म्हणून ह्या दोघांची बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 4.55 आणि म्हणून वाहनात भरलेल्या पेट्रोलच्या आकारमानाचा बहुलक असेल 4.55 आहे. पुढील प्रश्न आहे, खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची जीएसटी सह करासह एकूण रक्कम 2,360 रुपये आहे व जीएसटीचा आपल्याला दर दिलाय 18%. तर त्या कारची करपात्र किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. विद्यार्थ्यांनो, आपल्याला या ठिकाणी त्या कारची करपात्र किंमत काढायची आहे. आपण दिलेल्या बाबी लिहूया. कारची विक्री किंमत जी आपल्याला 2,360 रुपये दिली आहे, जीएसटीचा दर तो आपल्याला 18% दिला आहे आणि आपल्याला शोधायचा आहे कारची करपात्र किंमत. म्हणून या ठिकाणी कारची करपात्र रक्कम ही X मानली आहे. आता जीएसटी काढण्याचं सूत्र आहे टक्के जीएसटी गुणिले करपात्र रक्कम जी आपली X आहे. म्हणून इथे 18% जीएसटी ऐवजी आपण लिहिलंय 18/100 गुणिले करपात्र रक्कम X म्हणून आपला जीएसटी असेल 18/100 गुणिले X. आता इथे आपल्याला सूत्र पूर्ण करायचं आहे. खेळण्यातील कारची विक्री किंमत बरोबर करपात्र किंमत अधिक जीएसटी, मी त्याला इंग्लिश मध्ये लिहितो, अधिक जीएसटी. पुढे खेळण्यातील कारची विक्री किंमत आपल्याला दिली आहे 2,360 जी या ठिकाणी ऑलरेडी लिहिलेली आहे. पुढे करपात्र किंमत आपण X रुपये मानली आहे म्हणून करपात्र किंमतच्या जागी आपण इथे X लिहिणार आहोत. नंतर अधिक पुढे जीएसटी जो आपण ऑलरेडी आपल्याला काढून दिलाय, जीएसटी आहे 18/100 गुणिले X
त्याऐवजी इथे x लिहिलेला ऑलरेडी 100 सुद्धा लिहिलेला आहे, त्या म्हणून आपल्याला फक्त इथे 18 लिहायचं आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये मित्रांनो तिरकस गुणाकार करून आपल्याला ह्या रिक्त स्थानाची किंमत मिळणार आहे. त्यामुळे x चा छेद मी x घेतला व 18 चा छेद 100 आहे. या ठिकाणी आपण आता तिरकस गुणाकार करूया. 18 गुणिले x अधिक 18 एके 18x म्हणजे हे 100x आणि हे 18x, एकूण किंमत झाली 118x. त्यापैकी ऑलरेडी x लिहिलेला आहे म्हणून मी या ठिकाणी लिहितोय 118. आता या ठिकाणी आपल्याला x ची किंमत काढायची असल्याने x एकाच बाजूस राहील व जो 118 होता गुणाकारामध्ये तो ह्या संख्येला दुसऱ्या बाजूस येऊन भाग देईल. म्हणून आपले पुढे रिक्त स्थान जे असेल x च्या सोबत जो 118 आहे तो ह्या दुसऱ्या बाजूस येऊन या संख्येला इथे भागाकार देईल. आता हे सोडवल्यानंतर आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे. हे उत्तर अतिशय सोपं आहे मित्रांनो. 2360 गुणिले 100 छेद 118. जर तुम्ही नीट संख्यांचं निरीक्षण केलं तर 118च्या दुप्पट 236 आहेत. आपण भाग देऊ शकतो. 118 एके 118, 118 दुने 236, वरचा 0 उरला तो आपण इथे लिहूया. आपल्याकडे आता दोन संख्या उरल्यात. 100 गुणाकार 20 यांचा गुणाकार होतो 2000. अशा रीतीने कारची करपात्र किंमत 2000 रुपये असेल. प्रश्न क्रमांक 3ब, खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडूया. सर्वप्रथम आपण कोणकोणते प्रश्न आहेत ते बघूया. पहिला प्रश्न आहे उपप्रश्न. सूत्राचा उपयोग करून खालील वर्ग समीकरणे सोडवा. 3m वर्ग वजा m वजा 10 बरोबर 0. दुसरा उपप्रश्न आहे खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. समीकरणे आहेत 3x वजा 4y बरोबर 10. दुसरं समीकरण आहे 4x अधिक 3y बरोबर 5. तिसरा उपप्रश्न आहे 10 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स 25 रुपये बाजारभावाने विकत घेतले, त्यावर कंपनीने 30% लाभांश घोषित केला, तर एकूण गुंतवणूक किती, मिळालेला लाभांश किती व गुंतवणुकीवरील परताव्याचा दर काढा. चौथा प्रश्न आहे एक नाणे व एक फासा एकाच वेळेस फेकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा. घटना ए आहे छापा व मूळ संख्या मेने. घटना बी आहे काटा व विषम संख्या मेने. आता आपण बघूया उपप्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 3b चा पहिला उपप्रश्न ज्याला आपल्याला सूत्र पद्धतीने सोडवायचे आहे. सर्वप्रथम आपण दिलेले समीकरण 3m वर्ग वजा m वजा 10 या समीकरणाची ax वर्ग अधिक bx अधिक c या सामान्य रूपाशी तुलना करूया. जर आपण याची तुलना केली तर आपल्याला a ची किंमत 3 मिळते, b ची किंमत ऋण 1 वजा 1 मिळते व c ची किंमत वजा 10 मिळते. अशा रीतीने सर्वप्रथम आपण समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाशी करून a, b व c च्या किमती लिहायच्या आहेत. त्याला आपणास अर्धा गुण मिळणार आहे. त्यानंतर समीकरण सोडवण्याचे जे सूत्र आहे त्या सूत्रामध्ये b वर्ग वजा 4ac याची किंमत आहे ती अगोदर आपण सर्वप्रथम शोधूया. b वर्ग वजा 4ac बरोबर b ची किंमत आपल्याकडे आहे ऋण 1, b चा वर्ग म्हणून ऋण 1 चा वर्ग वजा 4, a ची किंमत आहे 3, पुन्हा c ची किंमत आहे ऋण 10, ऋण b चा वर्ग म्हणजे ऋण 1 चा वर्ग 1 होतो. पुढे 4ac ह्या तिघांचा गुणाकार 10 गुणिले 3 30 व 30 गुणिले 4 120, परंतु गुणाकारात दोनदा ऋण चिन्ह आल्याने आपण त्या गुणाकाराचे चिन्ह धन घेतो म्हणून या ठिकाणी धन 120 होईल आणि 1 अधिक 120 बरोबर 121. अशा प्रकारे आपल्याला b वर्ग वजा 4ac ची किंमत 121 मिळेल. म्हणून आपण वर्गमुळात b वर्ग वजा 4ac ची आलेली किंमत 121 ठेवूया. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 121 चं वर्गमूळ घ्यायचं आहे. वर्गमुळात b वर्ग वजा 4ac ची असेल 11. आता आपण समीकरण सोडवण्याचं सूत्र वापरूया. सूत्र पद्धतीनुसार वर्ग समीकरण सोडवण्याच्या पद्धतीचं आपण सूत्र लिहूया. m बरोबर ऋण b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. यातील सर्व किमती आपण शोधलेल्या आहेत त्या आपण सूत्रात ठेवूया. ऋणाच्या ठिकाणी ऋण b ची किंमत आहे आपली ऋण 1 ती आपण ठेवली. पुढे अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac ची किंमत आहे 11 ती आपण सूत्रात ठेवली. छेद 2a म्हणजे 2 गुणिले a म्हणून 2 गुणिले a ची किंमत आपण लिहिली आहे 3 ती ठेवली. आता आपण याला सोडवूया. या ठिकाणी दोन ऋण चिन्ह शेजारी आल्यामुळे वजा वजा अधिक होणार म्हणून इथे 1 अधिक 1 आला. पुढे या ठिकाणी अधिक आणि वजा हे दोन चिन्ह असल्यामुळे आपण याला सेपरेट केलंय. एकदा या ठिकाणी अधिक लिहिलंय आणि दुसऱ्या ठिकाणी हे ऋण चिन्ह लिहिलंय. छेद 3 दुने 6 म्हणून या ठिकाणी 6 आणि या ठिकाणी 6 येईल. नंतर अधिक 1 अधिक 11 यांची बेरीज होते 12 छेद 6 किंवा m बरोबर 1 वजा 11
इथे चिन्ह ऋण असल्यामुळे आपण वजाबाकी करतोय. 11तून 1 गेल्या 10 व वजाबाकी करून आपण मोठ्या संख्येचं चिन्ह देतो, म्हणून आपण 11चं चिन्ह देणार ऋण 10 छेद 6. याला आपण संक्षिप्त रूप दिल्यानंतर 6 एके 6, 6 दुने 12 म्हणून m ची आपली पहिली किंमत आली 2. या ठिकाणी आपल्याला संक्षिप्त रूप देण्यासाठी 10 व 6 कोणत्या पाड्यात येतात तो पाडा अगोदर ठरवावा लागेल. 10 व 6 हे 2च्या पाड्यात येतात, म्हणून आपण 2 या संख्येने भाग देऊया. 6ला भाग देऊया. 2 व 2 10 आणि या ठिकाणी ऋण चिन्ह होतं, म्हणून आपली m ची दुसरी किंमत आली ऋण 5 छेद 3. अशा प्रकारे आपल्याला जे समीकरण दिलं होतं 3m वर्ग वजा m वजा 10 बरोबर 0 या समीकरणाची मुळं असतील 2 आणि ऋण 5 छेद 3. हा दुसरा प्रश्न आहे ज्यामध्ये आपल्याला दिलेली 2 एकसामायिक समीकरणं ही क्रेमर पद्धतीने सोडवायची आहे. मित्रांनो, इथे ऑलरेडी जरी गणित सोडवलेलं असलं तरी हे गणित सोडवण्यासाठी एक ट्रिक आहे जी मी तुम्हाला सांगतोय, ती तुम्ही नक्की लक्षात ठेवा. मित्रांनो, सर्वप्रथम दिलेली 2 समीकरणं आपण एकाखाली एक लिहायची आहेत व त्यांना अनुक्रमे 1 व 2 असे क्रमांक द्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला 3 निश्चयक लिहायचे आहेत. पहिला आहे d, दुसरा आहे dx आणि तिसरा आहे dy. ही निश्चयक लिहिण्याची एक ट्रिक आहे जी मित्रांनो आता मी तुम्हाला सांगत आहे. सर्वप्रथम आपण जी 2 समीकरणे लिहिलंय तर xच्या पदाच्या वरती 1 लिहायचा आहे, yच्या पदाच्या वरती 2 लिहायचा आहे आणि बरोबर चिन्हाच्या पुढे जो संख्या आहे त्याच्या पुढे 3 लिहायचा आहे. ही आपली ट्रिक आहे मित्रांनो. 1 2 3. जेव्हा आपण d ची किंमत काढणार आहोत तेव्हा आपण 12 ही संख्या लक्षात ठेवायची आहे. जेव्हा आपण dx ची किंमत काढणार आहोत तेव्हा आपण 32 संख्या लक्षात ठेवायची आहे आणि जेव्हा आपण dy ची किंमत काढणार आहोत तेव्हा आपण 13 ही किंमत लक्षात ठेवायची आहे. या नियमाचं एक नाव आहे 12 32 13. पुन्हा एकदा बोलतोय, ह्या नियमाचं नाव आहे क्रेमर पद्धतीने सोडवण्यासाठी 12 32 13. 12 म्हणजे काय तर आपल्या समीकरणामधनं आपल्याला 12 म्हणजे 1 नंबरचा कॉलम जो आहे 3 4 आणि 12तला दुसरा अंक 2 नंबरचा कॉलम ऋण 4 3 या संख्या आपल्याला ह्या निश्चयकामध्ये घ्यायच्या आहेत. बघा इथे 12 म्हणजे 3 4 पहिला कॉलम आणि 12तला दुसरा अंक 2 दुसरा कॉलम वजा 4 3. त्याप्रमाणे आपण dx पण बघून घेऊया. dx चा नंबर आहे 32 मध्ये पहिला कॉलम तिसरा असेल 10 5 आणि नंतर दुसरा कॉलम असेल वजा 4 3 आणि dy ला आपण अंक दिलाय 13 म्हणजे पहिल्यांदा आपण क्रमांक 1 चा कॉलम लिहिणार आहोत 3 4 व नंतर 3 नंबरचा कॉलम लिहिणार आहोत 10 5. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो 12 32 13 ही पद्धत वापरून आपण dx व dy चे निश्चयक लिहू शकतो. आता आपल्याला ह्या निश्चयकाची किंमत काढायची आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे तिरकस गुणाकार करून व 2 गुणाकारांमध्ये ऋण चिन्ह देऊन आपण या निश्चयकाची किंमत काढतो. तर सर्वप्रथम ह्या 3 ला गुणाकार करायचा आहे जो इथे लिहिला गेला आहे. नंतर ह्या 4 ने ह्या ऋण 4 ला म्हणजे ह्या ऋण 4 ला या 4 ने गुणाकार करायचा आहे, तो दुसऱ्या कंसात लिहायचा आहे आणि त्या दोन्ही कंसांच्या मध्ये वजाबाकीचं चिन्ह द्यायचं. हा नियम आहे. त्यानुसार हा पहिला गुणाकार होईल 3 त्रिक 9 होईल आणि 4 चौक 16. पण इथे गुणाकार करताना मित्रांनो 3 त्रिक 9 इथे या गुणाकारामध्ये एकदाच वजा चिन्ह आहे म्हणून हा गुणाकार होईल वजा 16 आणि पुन्हा बाहेर वजा चिन्ह आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पदावली मिळते 9 इथला वजा आणि यांचा गुणाकार वजा 16. इथे शेजारी वजा 2 चिन्ह आलं असल्यामुळे आपण त्याऐवजी अधिक चिन्ह घेतो म्हणून या ठिकाणी अधिक 16 होईल आणि आपल्याला उत्तर मिळेल 9 अधिक 16 25. या स्टेपला मित्रांनो तुम्हाला अर्धा मार्क मिळणार आहे. त्याचप्रमाणे dx सोडवल्यानंतर त्याची किंमत येते 50, dy सोडवल्यानंतर त्याची किंमत येते ऋण 25. नंतर क्रेमर पद्धतीनुसार आपल्याला जे x आणि y आहेत त्यांची किंमत काढण्यासाठी सूत्र आहे x बरोबर dx छेद d आणि y बरोबर dy छेद d. यासाठी सुद्धा तुम्हाला अर्धा गुण मिळणार आहे. तर मित्रांनो x बरोबर dx ची किंमत आपण शोधली आहे 50 म्हणून dx ऐवजी आपण लिहिले 50 व d ची किंमत आपण शोधली आहे 25 म्हणून d च्या ठिकाणी आपण लिहिलं 25. त्याचप्रमाणे y चं सूत्र आहे dy छेद d. dy ची किंमत आली आपली वजा 25 छेद d ची किंमत आहे 25. याला सोडवल्यानंतर x बरोबर 25 एके 25 25 दुने 50 x ची किंमत मिळते 2 व y बरोबर 25 एके 25 25 एके 25 आणि हे ऋण चिन्ह म्हणून y ची किंमत मिळते ऋण 1. या ठिकाणी x आणि y च्या किमती लिहिण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रत्येकी अर्धा गुण आहे. त्यामुळे या किमती शोधल्यानंतर मित्रांनो त्या किमती नक्की लिहा. ह्या x आणि y ची किंमत लिहिण्यासाठी तुम्हाला 1 मार्क आहे. सर्वात शेवटी पुन्हा
2 - 1 ही दिलेल्या एकसामायिक समीकरणांची उकल आहे असं विधान लिहा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3ब मध्ये तिसरा प्रश्न आहे, ज्यामध्ये आपल्याला शेअर्सची दर्शनी किंमत 10 रुपये दिली आहे, शेअर्सचा बाजारभाव 25 रुपये आहे व शेअर्सची एकूण संख्या 50 आहे व त्यावरून आपल्याला एकूण गुंतवणूक, मिळालेला लाभांश आणि गुंतवणुकीवरील परताव्याचा दर ह्या 3 बाबी आपल्याला शोधायच्या आहेत. सर्वप्रथम आपण एकूण गुंतवणूकचं सूत्र बघूया. तर एकूण गुंतवणूक म्हणजे शेअर्सची एकूण संख्या गुणिले एका शेअर्सची किंमत. मित्रांनो, इथे जरी एकूण शेअर्सची किंमत म्हटली असली तरी गुंतवणूक काढताना आपण या ठिकाणी नेहमी बाजारभाव घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, गुंतवणूक काढताना आपण बाजारभाव घेतो. त्यामुळे एकूण गुंतवणूक बरोबर शेअर्सची संख्या आपल्याला दिलेली आहे 50 गुणिले बाजारभाव 25 रुपये, म्हणून आपण इथे बाजारभाव 25 रुपये घेतला. 50 व 25 चा गुणाकार होतो 1250. अशा रीतीने या सूत्रानुसार आपल्याला सर्वप्रथम मिळेल एकूण गुंतवणूक 1250 रुपये. त्यानंतर मिळालेला लाभांश, ज्याप्रमाणे आपण मागच्या एका गणितात दलाली शोधली होती त्याचप्रमाणे आपण इथे लाभांश शोधणार आहोत. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, दलाली काढताना आपण बाजारभावाची किंमत घेतो, तर लाभांश काढताना आपण दर्शनी किंमत वापरतो. आता आपण लाभांशचं सूत्र बघूया. लाभांश बरोबर शेअर्सची दर्शनी किंमत गुणिले लाभांशचा दर. शेअर्सची दर्शनी किंमत आपल्याला दिली आहे 10 रुपये गुणिले लाभांशचा दर आपल्याला दिला आहे 30%, म्हणून आपण इथे लिहिणार 30%. ही स्टेप इथे सोडवली गेली आहे. 10 गुणिले 30% म्हणजे 30/100. आता आपण याला सोडूया. 10 गुणिले 30 300 होतात, छेद 100. 100 वरचे 2 शून्य गेले, 300 वरचे 2 शून्याचा भाग केला तर आपल्याला उत्तर मिळतं 3. अशा प्रकारे आपल्याला लाभांश मिळाला, जो एका शेअरवर मिळतो, तो आहे 3 रुपये. आपल्याला शोधायचा होता एकूण लाभांश. एकूण लाभांश शोधण्यासाठी आपल्याला मिळालेल्या लाभांशला एकूण शेअरच्या संख्येने गुणावं लागेल. आपल्याकडे एकूण शेअरची संख्या आहे 50 व आपल्याला मिळालेला लाभांश आहे 3, म्हणून 50 गुणिले 3 आपल्याला 50 शेअरवर मिळालेला लाभांश असेल 150 रुपये. आता आपल्याला गुंतवणुकीवरील परताव्याचा दर शोधायचा आहे. तर गुंतवणुकीवरील परताव्याच्या दराचं सूत्र आहे मिळालेला लाभांश छेद एकूण गुंतवणूक गुणिले 100. तर वरती 2 उदाहरणांप्रमाणे मिळालेला आपल्याला लाभांश आहे 150 रुपये, जो अंशस्थानी लिहिला, आणि केलेली गुंतवणूक ती आली आहे 1250 रुपये, जी आपण खाली लिहिली, गुणिले 100. आता याला सोडवताना सुद्धा मित्रांनो 150 या संख्येला अगोदर 100 ने गुणून घ्या. 150 या संख्येला 100 ने गुणल्यावर तुम्हाला 15,000 ही संख्या मिळेल आणि त्या 15,000 संख्येला 1250 या संख्येने भाग द्या. 0 गेला 0 गेला. 125 ने 1500ला भाग दिल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं 12. अशा प्रकारे तो परताव्याचा दर होता, म्हणून उत्तर असेल 12% आणि म्हणून गुंतवणुकीवरील परताव्याचा दर असेल 12%. 3B मधील चौथा प्रश्न आहे, एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकला असता मिळणारा नमुना अवकाश लिहा व दिलेल्या घटनांची संभाव्यता काढा. सर्वप्रथम आपला प्रयोग आहे, एक नाणं व एक फासा एकाच वेळेस टाकला. तर मित्रांनो, पहिला उच्चार नाण्यांचा केला असल्यामुळे आपण नाणं जर फेकलं तर आपल्याला मिळतात H आणि T, त्याला आपण एका कंसात लिहून घेऊया. व त्याचबरोबर जर आपण फासा फेकला तर आपल्याला मिळू शकतो 1 वरच्या पृष्ठभागात, 2, 3, 4, 5 व 6. आता या दोघांचा उपयोग करून आपण एक नाणे व एक फासा फेकला असता जो नमुना अवकाश असतो तो कसा लिहायचा बघूया. तर सर्वप्रथम नाण्यावरचा जो H आहे म्हणजे छापा आहे, त्याच्या ह्या सर्वांबरोबर जोड्या तयार करायच्या. पहिली जोडी तयार होईल H1, जी इथे लिहिली आहे. Hच्या सर्व जोड्या बनवायच्या. H2 दुसरी जोडी, H3 तिसरी जोडी, H4 चौथी जोडी, H5 पाचवी जोडी, H6 सहावी जोडी. अशा प्रकारे सर्वप्रथम Hच्या जोड्या तयार करून घ्यायच्या. नंतर आपण Tच्या जोड्या तयार करूया. Tच्या जोड्या अंकांसोबत तयार करायच्या. पहिली जोडी असेल T1, दुसरी जोडी असेल T2, तिसरी जोडी T3, T4, T5 आणि शेवटची जोडी असेल T6. अशा प्रकारे आपल्याला या नमुना अवकाशमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 घटक मिळाले, म्हणून एकूण घटकांची संख्या N(S) आपण त्याला म्हणतो ती 12 असेल. आता आपल्याला ह्या उदाहरणामध्ये जी पहिली घटना दिली आहे ती आहे की आपल्याला नमुना अवकाशमधून छापा व मूळ संख्या मिळणे. आता याच्यात छापा व मूळ संख्या अशी आहे, तर बघूया आपल्याला छापा कुठे मिळालाय व मूळ संख्या कुठे. तर आपल्याला छापा मिळालाय H1, H2, H3, H4, H5 व H6 मध्ये, पण त्यापैकी मूळ संख्या आहेत
2, 3 आणि 5. त्यामुळे छापा व मूळ संख्या याच्यामध्ये आपल्याला जी घटना A होती त्याचे घटक मिळतील H2 कारण 2 ही मूळ संख्या आणि छापा, H3 3 ही मूळ संख्या व छापा व H5 5 ही मूळ संख्या व छापा. अशा रीतीने आपल्याला संच A चे एकूण घटक मिळतील n of A 3. आपण इथे संभाव्यतेचं सूत्र वापरूया. P of A is equal to n of A छेद n of S. n of A ची किंमत आपल्याला मिळाली आहे 3 आणि n of S आपल्याला मिळाला आहे 12. याला आपण संक्षिप्त रूप देऊया. 3 एके 3 3 चौक 12 म्हणून P of A घटनेची संभाव्यता असेल 1/4. विद्यार्थी मित्रांनो, दुसरी घटना आहे घटना B, काटा व विषम संख्या मिळणे. जो आपण नमुना अवकाश लिहिला आहे त्याच्यामध्ये आपल्याला काटा बघायचा आहे व काट्यासोबत विषम संख्या बघायची आहे. तर काट्यामध्ये पहिला असेल T, हा काटा आहे, त्याच्यासोबत विषम संख्या आली आहे T1 म्हणून आपला पहिला घटक असेल T1. त्यानंतर काटा आणि दुसरी विषम संख्या असेल 3 म्हणून आपला दुसरा घटक आहे T3 आणि तिसरी आहे T आणि 5 ही विषम संख्या आहे म्हणून आपला तिसरा घटक असेल T5 आणि एकूण घटक झाले 3 म्हणून n of B असेल 3. आता आपण B घटनेसाठी संभाव्यतेचं सूत्र वापरूया. P of B is equal to n of B छेद n of S बरोबर n of B ची किंमत आली आपल्याकडे 3 आणि n of S सुरुवातीला जो आपण काढला होता त्याची किंमत आहे 12 म्हणून 3/12. याला संक्षिप्त रूप देऊया. 3 एके 3 3 चौक 12 म्हणून आपलं P of B चं म्हणजेच घटना B ची संभाव्यता असेल 1/4. अशा रीतीने आपल्याला शेवटी उत्तर लिहायचं आहे. म्हणून A या घटनेची संभाव्यता 1/4 व B या घटनेची संभाव्यता 1/4 असेल. प्रश्नपत्रिकेमधील चौथा प्रश्न आहे खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. इथे आपल्याला एकूण 3 प्रश्न दिलेले आहेत. त्यापैकी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत. पहिला प्रश्न आहे एक टाकी 2 नळाच्या साहाय्याने 6 तासात पूर्ण भरते तर ती टाकी भरण्यास लहान नळाला मोठ्या नळापेक्षा 5 तास जास्त लागतात तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल. दुसरा प्रश्न आहे एका परीक्षेच्या निकालाच्या टक्केवारीचे वर्ग आणि त्या वर्गात असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खालील सारणीत दिली आहे. ही सारणी दिली मित्रांनो आपल्याला. या सारणीवरून आपल्याला आयतालेख न काढता वारंवारता बहुभुज काढायचा आहे. तिसरा प्रश्न आहे कविताने एका महिला बचत गटात महिन्याच्या पहिल्या दिवशी 20 रुपये, दुसऱ्या दिवशी 40 रुपये, तिसऱ्या दिवशी 60 रुपये अशा प्रकारे पैसे गुंतविल्यास तिची फेब्रुवारी 2020 या महिन्याची एकूण बचत किती असेल. आपल्या उदाहरणात पहिली अट दिली आहे की लहान नळाला मोठ्या नळापेक्षा 5 तास ती टाकी भरण्यासाठी जास्त लागतात म्हणून आपण या ठिकाणी समजूया की मोठ्या नळाला ती टाकी भरण्यासाठी x इतके तास लागतात. लहान नळाला ती टाकी भरण्यासाठी x अधिक 5 इतके तास लागतील. विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणामध्ये आपल्याला या दिलेल्या माहितीवरनं लहान नळाला व मोठ्या नळाला 1 तासात तो किती टाकी भरेल याची किंमत काढायची असते. म्हणून जर मोठा नळ टाकी भरण्यासाठी त्याला x तास लागतात तर त्याला 1 तासात तो x/x इतकी टाकी भरेल. तसंच जर लहान नळाला 1 टाकी भरण्यासाठी x अधिक 5 तास लागतात तर 1 तासात तो 1/x अधिक 5 इतकी टाकी भरेल. पुढे आपल्याला दुसरी अट दिली आहे उदाहरणामध्ये की दोघांना मिळून ती टाकी भरण्यासाठी 6 तास लागतात. यावरून मित्रांनो सर्वप्रथम अगोदर आपण दोन्ही नळांना एका तासात ते किती टाकी भरतील त्याची किंमत काढूया. तर मोठ्या नळाला टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ 1/x आणि लहान नळाला टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ 1/x अधिक 5 यांची आपल्याला बेरीज करावी लागेल. इतकी टाकी दोन्ही नळ मिळून 1 तासात भरतील. आता आपल्याला पुढे आणखी एक अट दिली आहे की दोन्ही नळ मिळून 1 टाकी 6 तासात भरतात. यावरून आपल्याला एक समीकरण तयार करता येईल की दोघांना मिळून 1 तासात त्यांनी भरलेली टाकी म्हणजे 1/x अधिक 1/x अधिक 5 बरोबर ते दोघं मिळून 6 तासात टाकी भरतात म्हणजे दोघांनी मिळून 1 तासात भरलेली टाकीचं प्रमाण असेल 1/6. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जो छेदस्थानी 6 आहे तो या बाजूला भागाकारामध्ये आहे. आपण त्याला भागाकारामधनं या बाजूला जर घेऊन गेलो तर तो या बाजूला जाऊन ह्या दोन्ही संख्यांना बाहेरून गुणाकार करेल आणि आपल्याला ही स्टेप मिळेल 6 कंसात 1/x अधिक 1/x अधिक 5 बरोबर 1. या ठिकाणी मित्रांनो तिरकस गुणाकार केला आहे. x अधिक 5 एके x अधिक 5 अधिक x एके x छेद x गुणिले x अधिक 5 बरोबर 1. आता हे समीकरण सोडवलंय. हा जो छेदस्थानी x कंसात x अधिक 5 होता हा इथे भागाकारामध्ये होता तो उजवीकडे जाऊन 1 ला गुणाकार झाला आणि आपल्याला समीकरण मिळालं 6 कंसामध्ये x अधिक x 2x अधिक 5 बरोबर हा या बाजूला गेल्यामुळे 1 ला गुणाकार करेल x कंसात x अधिक 5. आता आपण हे समीकरण
समीकरण सोडवल्यानंतर आपल्याला मिळेल 2x गुणिले 6 12x अधिक 5 गुणिले 6 30 बरोबर हा x या आतल्या x ला गुणाकार करेल x गुणिले x चा वर्ग अधिक x 5 ला गुणाकार करेल अधिक 5x. आता हे समीकरण आपण ax वर्ग अधिक bx अधिक c या रूपात लिहिल्यानंतर आपल्याला मिळेल x वर्ग वजा 7x वजा 30 बरोबर 0. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या एका गणितात आपण अवयव पाडण्याची कृती बघितली होती, ती पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतोय. इथे तिसरं पद आहे 30, त्याचं चिन्ह आहे ऋण. आपण इथे लिहूया ऋण 30. ऋण 30चे असे अवयव पाडा. इथे वजा चिन्ह असल्यामुळे त्यांची वजाबाकी 7 असेल आणि आपल्याला ते अवयव मिळतात 10 त्रिक 30. 10 त्रिक 30 याच्यामध्ये पहिला मोठा अवयव आपण अगोदर लिहितो 10 त्रिक 30. आता आपण यांच्या चिन्हांचा विचार करूया. या समीकरणात मधल्या पदात ऋण चिन्ह आहे म्हणून आपण पहिल्या संख्येला ऋण चिन्ह देणार आणि आपल्या शेजारच्या चिन्हांचा किंवा ऋण ऋणाचा गुणाकार धन होतो म्हणून आपण 3 ला धन चिन्ह देणार आणि ह्या दोन्ही संख्या आपण ह्या 7x च्या जागी ठेवणार. आपल्याला मिळेल x वर्ग वजा 10x अधिक 3x वजा 30 बरोबर 0. याला आपण सोडवल्यानंतर वर्ग समीकरण सोडवण्याच्या पद्धतीनुसार एक सामायिक बाहेर येईल x वजा 10 अधिक 3 हे आपण रिपीट करणार आहोत x वजा 10 बरोबर 0. x वजा 10 आपण सामायिक बाहेर काढूया आणि x अधिक 3 बरोबर 0. याच्या पुढची स्टेप मित्रांनो, म्हणून x वजा 10 बरोबर 0 असेल किंवा x अधिक 3 बरोबर 0 असेल. त्यावरून x ची किंमत असेल 10 किंवा x ची किंमत असेल ऋण 3. परंतु x म्हणजे आपण त्यांना ती टाकी भराव्यास लागणारे तास मानले होते आणि तास हे कधीही ऋण नसतात म्हणून x बरोबर वजा 3 ही किंमत अग्राह्य असेल आणि म्हणून x ची किंमत 10 ही आपल्याला ग्राह्य धरावी लागेल आणि म्हणून आपण मानलं होतं की ती मोठ्या नळाला ती टाकी बनण्यासाठी x तास लागतात आणि म्हणून मोठ्या नळाला ती टाकी बनण्यासाठी x म्हणजे 10 इतके तास लागतील, तर लहान नळाला त्याच्यापेक्षा अधिक 5 तास म्हणजे x अधिक 5 म्हणजे 10 अधिक 5 15 तास लागतील. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे. दिलेल्या तक्त्यावरून आपल्याला आयत चित्राचा वापर न करता आपल्याला वारंवारता बहुभुज काढायचा आहे. मित्रांनो, वारंवारता बहुभुज काढताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की आपल्याला जे गणित दिलेलं असतं त्या गणितामध्ये आपल्याला सुरुवातीला एक वर्ग व शेवटी एक वर्ग एक्स्ट्रा घ्यायचा असतो, अतिरिक्त घ्यायचा असतो व त्या वर्गांची वारंवारता आपल्याला 0 लिहायची असते. विद्यार्थी मित्रांनो, हे जर तुम्ही केलं नाही तर ह्या प्रश्नाच्या उत्तराला तुम्हाला गुण मिळणार नाही. म्हणून दिलेल्या प्रश्नाप्रमाणे आपल्याला पहिला वर्ग दिला होता 20 ते 40 ज्याची वारंवारता आहे 25. दुसरा वर्ग आहे 40 ते 60 ज्याची वारंवारता आहे 65. तिसरा वर्ग आहे 60 ते 80 वारंवारता आहे 80. पुढचा वर्ग 80 ते 100 त्याची वारंवारता आहे 50. इतके आपल्याला वर्ग दिलेले होते. आपण काय केलं, दिलेल्या वर्गाच्या अगोदरचा एक वर्ग 20 ते 40 चा अगोदरचा एक वर्ग 0 ते 20 घेतला व त्याची वारंवारता आपण 0 घेतली. तसंच तो शेवटचा आपल्या प्रश्नामध्ये वर्ग दिला होता 80 ते 100 त्याच्यानंतरचा आपण एक एक्स्ट्रा वर्ग घेतला 100 ते 120 व त्याची सुद्धा वारंवारता आपण 0 घेतली. हे काम केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला दिलेल्या उदाहरणामध्ये पहिला कॉलम व तिसरा वारंवारतेचा कॉलम याच्यामध्ये एक एक्स्ट्रा आपल्याला कॉलम तयार करायचा आहे ज्याला आपण वर्गमध्ये म्हणतो. दिलेल्या वर्गाच्या दोन्ही संख्यांची बेरीज करायची व आलेल्या उत्तराला 2 ने भाग द्यायचा. उदाहरणार्थ 0 अधिक 20 20 होतात व त्याला आपण निम्म करायचंय 2 ने भाग द्यायचा आहे तर 20 च्या निम्मे होतील 10 म्हणजे आपल्याला वर्गमध्ये मिळेल 10. दुसऱ्या वर्गाची सुद्धा वर्गमध्ये काढूया. त्याची खालची मर्यादा आहे 20 वरची मर्यादा आहे 40. दोन्ही संख्यांची आपण बेरीज करूया. 20 अधिक 40 60 झाले. आपण त्याला पुन्हा 2 ने भाग देऊया. उत्तर आलं 30 म्हणजे दुसरा वर्गमध्ये आला आपला 30. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण खालचे सुद्धा वर्गमध्ये काढू शकतो जे आले 50 70 90 व 100. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला वर्गमध्ये मिळाल्यानंतर आपल्याला जो वर्गमध्ये होता त्याला आपल्याला xi मानायचा आहे आणि जी आपली वारंवारता होती त्याला आपल्याला y मानायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चौथ्या कॉलम मध्ये जिथे बिंदूंचे निर्देशक लिहिलंय या दोन संख्यांना आपल्याला निर्देशकाच्या रूपात लिहायचंय. म्हणजे इथे आपण एक कंस करणार आहोत आणि कंसाच्या सुरुवातीला या xi कॉलम मधली जी संख्या आहे 10 ती लिहिणार आहोत आणि त्याच्या समोर जी वारंवारता आहे 0 आपण ती लिहिणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला xi आणि y चा वापर करून पहिला निर्देशक मिळेल 10 0. दुसरा निर्देशक मिळेल आपल्याला 30 आणि 25. पुढचा मिळेल 50 65. त्यानंतर 70 80 90 15 110 आणि 0. आता हे निर्देशक मिळाल्यानंतर मित्रांनो, हे निर्देशक आपल्याला दिलेल्या आलेख कागदावर त्याची मांडणी करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या गणितामध्ये आपल्याला म्हटलं आहे की आयत चित्राचा वापर न करता आपल्याला वारंवारता बहुभुज काढायचा आहे. त्यामुळे इथे आयत चित्राचा वापर करायचा नाही. आता ह्या आलेखाची
सूत्राची मांडणी करताना या ठिकाणी तुम्हाला दोन अक्ष दिसत आहेत. जो आडवा अक्ष आहे त्याला आपण एक्स अक्ष म्हणतो व जो उभा अक्ष आहे त्याला आपण वाय अक्ष असं नाव देतो. हे दोन्ही अक्ष ज्या ठिकाणी एकमेकाला छेदतात त्याला आपण शून्य म्हणतो. मित्रांनो, आता एक्स अक्षावर आणि वाय अक्षावर आपल्याला ह्या ज्या दोन संख्या आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यामुळे आपण इथे 1-1 सेंटीमीटर किंवा 2 सेंटीमीटर आपण सारख्या खुणा करायच्या आहेत. जशा इथे वाय अक्षावर सुद्धा सारख्या खुणा करायच्या आहेत आणि यानंतर ह्या दोन्ही अक्षांवर आपल्याला हे अंक मांडायचे आहेत. इथे जिथे दोन्ही आरंभबिंदू इथे शून्य होतो त्यानंतर इथे पहिली संख्या आहे 10, तर आपण शून्यानंतर पहिली संख्या घेणार आहोत 10. 10 नंतर दुसरी संख्या आहे 30, तर आपण इथे 30 संख्या घेणार आहोत. 30 नंतरची संख्या आहे 50, म्हणून 30 नंतर आपण 50 घेणार आहोत. 50 नंतरची पुढची संख्या आहे 70, म्हणून आपण इथे 70 घेणार आहोत. 70 नंतरची संख्या आहे 90, ती आपण इथे घेतली. आणि 90 नंतरची संख्या आहे जो आपण अतिरिक्त वर्ग घेतला होता त्याचा वर्गामध्ये आहे 110, आपण इथे घेतला. आता मित्रांनो, पुढे जी वायची किंमत होती वारंवारता, ह्या वाय निर्देशकाच्या ज्या किमती आहेत या सर्व किमती ह्या वाय अक्षावर येणार आहेत आणि ह्या किमती आपण घेण्यासाठी आपल्याला वाय अक्षावर एखादा पाडा तयार करायचा आहे, ज्या पाड्यामध्ये आपल्याला ह्या सर्व संख्या दिसू शकतील. त्यामुळे आपण वाय अक्षावर 10चा पाडा तयार केला आहे. पहिली शून्यानंतर 1 सेंटीमीटर अंतरावर पहिली संख्या आहे 10, पुढच्या 1 सेंटीमीटर आहे 20. अशा प्रकारे आपण 10, 20, 30, 40, 50, 60, आपली सर्वात मोठी संख्या आहे 80. साधारणतः आपण एक संख्या वरती गेलो 90 ही संख्या घेतली. अशा प्रकारे आपण एक्स अक्ष आणि वाय अक्षावर आपण या संख्या घ्यायच्या आहेत. आता आपण प्रत्यक्ष बिंदू कसे स्थापन केले जातात ते बघूया. आपला पहिला बिंदू आहे 10, 0. यामध्ये जो एक्स निर्देशक 10 आहे तो आपण एक्स निर्देशक हा एक्स अक्षावर बघायचा आहे, म्हणजे इथे, आणि 0 हा निर्देशक आपण वाय अक्षावर बघायचा आहे. त्यामुळे 10 आणि त्याच्या समोर 0 आहे, म्हणजे आपला पहिला बिंदू इथेच मिळणार आहे. ते कोऑर्डिनेट लिहायचे 10, 0. दुसरा बिंदू आहे आपला 30, 25. त्यापैकी एक्स निर्देशक 30 हा आपल्याला एक्स अक्षावर बघायचा आहे. एक्स अक्षावर 30 इथे आहे आणि पुढे आपल्याला वरच्या दिशेने 25 ह्या बिंदूच्या समोर जायचं आहे. त्यामुळे 30 एक्स अक्षावरून आपण सुरुवात करून वाय अक्षाच्या 20 आणि 30च्या मध्ये असणारे 25 तो बिंदू घेणार आहोत. त्याचप्रमाणे इतर सर्व बिंदू आपण प्लॉट केल्यानंतर वारंवारता बहुभुज काढण्यासाठी प्रत्येक बिंदू हा पट्टीच्या साहाय्याने आपल्याला जोडायचा आहे. अशा रीतीने आपण हा आलेख पट्टीच्या साहाय्याने जोडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वारंवारता बहुभुज मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे की कविताने फेब्रुवारी महिन्यात पहिल्या दिवशी 20 रुपये जमा केले, दुसऱ्या दिवशी 40 रुपये जमा केले, तिसऱ्या दिवशी 60 रुपये, असे फेब्रुवारी महिना 2020 मध्ये तिने एकूण पैसे गुंतवले, तर तिची एकूण रक्कम किती असेल? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्वाचं आहे वर्ष. ते वर्ष आहे 2020 आणि 2020 हे लीप वर्ष आहे आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्याचे एकूण दिवस असतात 29. फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा असतो. आता दिलेल्या माहितीवरून आपण अगोदर सर्व किमती लिहून घेऊया. कविताने पहिल्या दिवशी गुंतवलेले होते 20, म्हणून पहिलं पद ए बरोबर 20 असेल. दुसऱ्या दिवशी गुंतवलेले रुपये होते 40, म्हणून दुसरं पद T2 बरोबर 40 असेल. तिसऱ्या दिवशी गुंतवलेले रुपये आहेत 60, म्हणून T3 तिसऱ्या पदाची किंमत 60 असेल. आता फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असल्यामुळे तिने एकूण गुंतवलेल्या दिवसांची संख्या असेल 29 आणि म्हणून आपण n बरोबर घेणार आहोत 29. तसंच एकूण किंमत काढण्यासाठी आपण जे सूत्र वापरणार आहोत एसएनचं, त्याच्यामध्ये आपल्याला डी ची किंमत लागणार आहे आणि डी ची किंमत काढण्याचं सूत्र आहे T2 वजा T1. T2 ची किंमत आहे आपली 40 व T1 ची किंमत आहे 20, म्हणून आपल्याला मिळेल 40 वजा 20 बरोबर 20, म्हणून आपल्याला डी ची किंमत मिळाली 20. आता क्रमागत पदांमधील आपण सर्व क्रमागत पदं बघितली तर सर्वांमधील फरक हा समान आहे, म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे आणि म्हणून तिने फेब्रुवारी 2020 ह्या महिन्यामध्ये जी एकूण रक्कम जमा केली ते काढण्यासाठी आपल्याकडे एसएनचं सूत्र असणार आहे. एसएन बरोबर n/2 कंसात 2a अधिक कंसात n वजा 1 गुणिले डी. या ठिकाणी आपण सर्व किमती बघूया. n म्हणजे तिने जमा केलेले एकूण दिवस 29, म्हणून n ची किंमत 29 असेल. नंतर a म्हणजे पहिलं पद 20, a ची किंमत 20 असेल आणि सामान्य फरक d हा 20 आलाय. या सर्व किमती आपण सूत्रामध्ये ठेवूया. एसएन n ची किंमत 29, s 29 बरोबर n/2. n ची किंमत 29/2 कंसात 2 गुणिले a म्हणजे 2 गुणिले a ची किंमत 20, म्हणून 2 गुणिले 20 अधिक कंसामध्ये n ची किंमत 29 वजा 1 गुणिले d ची किंमत 20. आपल्या बॉडमास नियमानुसार आपण याला सोडवायचं आहे. सर्वप्रथम आतील कंस सोडवायचा आहे आणि आतील कंस सोडवल्यामुळे 29 वजा 1 आपल्याला उत्तर मिळतं 28 गुणिले 20 अधिक 20 दुने 40 आणि कंसाच्या बाहेर 29/2. याला
पुढे सोडवल्यानंतर कंसामध्ये अधिकची क्रिया आहे व गुणाकाराची क्रिया आहे. सर्वप्रथम आपण गुणाकार करूया. 28 गुणिले 20 यांचा गुणाकार होतो 560 अधिक 40 कंसाच्या बाहेर 29/2. 560 अधिक 40 यांची बेरीज होते 600 कंसाच्या बाहेर 29/2. आता आपण यांना सोडवल्यानंतर जर आपण 2 ने 600 ला भाग दिला तर आपल्याला उत्तर मिळेल 29 गुणिले याला भाग दिल्यानंतर आपल्याला मिळेल 300 आणि 29 गुणिले 300 याचं उत्तर येतं 8,700 रुपये. हे लेखी गणित असल्यामुळे आपण याचं उत्तर सुद्धा लेखी लिहिणार आहोत. म्हणून कविताची फेब्रुवारी 2020 या महिन्यातील एकूण बचत असेल 8,700 रुपये. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. यामध्ये आपल्याला वृत्तालेखावरील एक उदाहरण दिलं आहे. शाळेच्या प्रशासनाने एका वर्षी विविध खेळावर खर्च केलेली रक्कम वृत्तलेखात दाखवली आहे. जर फुटबॉलवर खर्च केलेली रक्कम ही 9,000 रुपये असेल तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे खेळावर एकूण किती रक्कम खर्च केली, क्रिकेटवर किती रक्कम खर्च केली. दुसरा प्रश्न आहे x अधिक y बरोबर 4 या समीकरणाचा आलेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे रेषेचे x व y अक्षांशी तयार केलेल्या त्रिकोणाच्या बाजूवरील प्रकार लिहा व दुसरा प्रश्न आहे त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. समजा फुटबॉल खेळावर खर्च केलेली रक्कम x आहे आणि म्हणून ही रक्कम 360 या मापाच्या केंद्रीय कोनाशी संबंधित आहे. म्हणून फुटबॉलवर खर्च केलेली रक्कम काढण्यासाठी सूत्र असेल फुटबॉलचा केंद्रीय कोन छेद 360 गुणिले एकूण खर्च. या ठिकाणी आपल्याला फुटबॉलवर खर्च केलेली किंमत दिली गेली आहे जी आहे 9,000 रुपये बरोबर फुटबॉलचा जो केंद्रीय कोन प्रश्नामध्ये होता तो होता 45 अंश छेद 360 गुणिले x ज्याला आपल्याला एकूण फुटबॉलवर खर्च केलेली रक्कम काढायची ती आहे x. आता याला सोडवल्यानंतर आपल्याला x ची किंमत इथे 72,000 रुपये मिळेल. म्हणून खेळावर एकूण 72,000 रुपये इतकी रक्कम खर्च केली. पुढील प्रश्न आहे क्रिकेट खेळावर खर्च केलेली रक्कम. फक्त इथे आपल्याला बदल इतकाच करायचा आहे फुटबॉलच्या केंद्रीय कोनाऐवजी आपल्याला इथे क्रिकेटचा केंद्रीय कोन लिहायचा आहे. बाकी सूत्र तसंच आहे. क्रिकेट खेळावर खर्च केलेली रक्कम बरोबर क्रिकेटचा केंद्रीय कोन छेद 360 गुणिले एकूण खर्च. क्रिकेटचा केंद्रीय कोन दिला आहे 160 छेद 360 गुणिले एकूण खर्च. एकूण खर्च आपण इतक्यात शोधला तो होता 72,000 रुपये. तो आपण एकूण खर्चाच्या जागी लिहिला 72,000 रुपये. याला सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळते 32,000 रुपये. म्हणून क्रिकेटवर खर्च केलेली रक्कम असेल 32,000 रुपये. प्रश्न क्रमांक 5 मधील दुसरा प्रश्न आहे ज्यामध्ये आपल्याला एक समीकरण दिलंय x अधिक y बरोबर 4 व या समीकरणाचा आलेख आपल्याला आलेख कागदावर काढायचा आहे व त्या आलेख काढल्यानंतर जो त्रिकोण तयार होतोय त्या त्रिकोणाचा आपल्याला प्रकार लिहायचा आहे व त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. सर्वप्रथम आपण आलेख काढण्याची कृती बघूया. सर्वप्रथम आपल्याला जे समीकरण दिलंय ते समीकरण आपण लिहायचं आहे x अधिक y बरोबर 4. त्यानंतर कमीत कमी 3 बिंदू घेऊन आपण हा आलेख काढूया. त्यासाठी आपल्याला एक तक्ता तयार करायचा आहे. तक्त्यामध्ये आपल्याला 4 कॉलम तयार करायचे आणि 3 आडव्या ओळी तयार करायच्या. पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला या ठिकाणी x लिहायचा, या ठिकाणी y लिहायचा आणि या ठिकाणी xy हे निर्देशक लिहायचे. आता या किमती आपण बघणार आहोत कशा घेतल्या. तर सर्वप्रथम हे समीकरण पुन्हा लिहायचं आहे x अधिक y बरोबर 4 आणि आपल्याला वाटेल ती किंमत x ची किंमत घ्यायची आहे. जर आपण x ची किंमत घेतली तर आपल्याला y ची किंमत मिळेल. जर आपण y ची किंमत स्वतःच्या मनाने घेतली तर आपल्याला या ठिकाणी x ची किंमत मिळेल. मी सध्या इथे y ची किंमत 5 इतकी घेतो जी आपण स्वतःच्या मनाने घ्यायची आहे आणि y ची किंमत या समीकरणात ठेवायची आहे. आपल्याला मिळेल x अधिक y ची किंमत 5 बरोबर 4. आता x ची किंमत काढण्यासाठी 5 ला आपल्याला दुसऱ्या बाजूस न्यावं लागेल. x बरोबर 4 वजा 5 आणि म्हणून x बरोबर ऋण 1 वजा 1. म्हणून जर आपण y ची किंमत 5 घेतोय तर आपल्याला x ची किंमत ऋण 1 मिळेल. या दोन्ही किमती आपल्याला तक्त्यात लिहायच्या आहेत. x ची किंमत आली ऋण 1 म्हणून आपण x च्या समोर लिहिणार ऋण 1 व y ची किंमत आपण घेतली होती 5 y च्या पुढे आपण लिहिणार 5. अशा रीतीने आपल्याला पहिला निर्देशक मिळेल ऋण 1 5. तसंच मित्रांनो आपण दुसरी किंमत जर x ची 0 घेतली या ठिकाणी तर आपल्याला y ची किंमत 4 मिळेल व दुसरा बिंदू मिळेल 0 4. तसंच y ची किंमत आपण 2 घेतली y च्या ठिकाणी 2 घेतल्यानंतर हा 2 त्या बाजूला जाऊन 4 वजा 2 होईल व x ची किंमत आपल्याला पुन्हा 2 मिळेल. अशा रीतीने आपल्याला तिसरा बिंदू मिळेल 2 2. मित्रांनो या ठिकाणी कमीत कमी 3 बिंदू घेणे आवश्यक आहे. आता आपण आपल्याला मिळालेले बिंदू आपण कसे प्लॉट करणार आहोत त्याबद्दल माहिती बघूया. सर्वप्रथम एक आडवी रेष ओढणार आहोत व त्याला आपण x अक्ष असं म्हणूया. त्यानंतर त्याला छेदणारी एक उभी रेषा ओढली त्याला आपण y अक्ष असं म्हणूया.
व दोन्ही अक्ष ज्या ठिकाणी छेदतात तो आपला आरंभ बिंदू असेल. आरंभ बिंदू नंतर एक एकक अंतरावर आपण बिंदू घेणार आहोत. त्यांना आपण अनुक्रमे 1, 2, 3, 4, 5 असे नंबर देऊया, क्रमांक देऊया. तसंच वाय अक्षावर शून्यानंतर 1, 2, 3, 4, 5 ह्याप्रमाणे आपण अंक देऊया. आता ह्या आलेखावर ह्या अंकांचा उपयोग करून आपण बिंदू स्थापन करणार आहोत. पहिला बिंदू आहे आपला ऋण 1, 5. हा स्थापन करण्यासाठी मागील उदाहरणात बघितल्याप्रमाणे आपण x अक्षावर ऋण 1 ह्या बिंदूवर जाणार आहोत. x अक्षावर ऋण 1 हा बिंदू आपल्याला इथे मिळाला आणि नंतर वरच्या दिशेने आपण 5च्या समोर जाणार आहोत. त्यामुळे इथून आपण वरच्या दिशेने 5च्या समोर वाय अक्षाच्या 5च्या समोर गेल्यानंतर आपल्याला पहिला बिंदू मिळेल ऋण 5. त्याचप्रमाणे आपला दुसरा बिंदू आहे 0, 4. x निर्देशक 0 हा आपल्याला x अक्षावर मिळणार आहे. तो इथे मिळेल x अक्षावर 0. तिथून 4 ह्या y निर्देशकासाठी आपण वरच्या दिशेला जाणार आहोत 4 पर्यंत आणि म्हणून 0 कडून आपण 4 पर्यंत गेल्यावर आपल्याला दुसरा बिंदू मिळेल 0, 4. तिसरा बिंदू पण आपण बघूया जो आपण घेतला होता 2, 2. x निर्देशक 2 आहे जो आपल्याला x अक्षावर मिळणार आहे. या ठिकाणी आपल्याला तो मिळाला. याच्यापासून आपण वरच्या दिशेने जाणार आहोत 2 पर्यंत, y अक्षाच्या 2 पर्यंत. त्यामुळे आपण इथून वरच्या दिशेला गेल्यावर 2च्या समोर आपल्याला जो बिंदू मिळेल तो असेल आपला 2, 2. अशा रीतीने कमीत कमी 3 बिंदू आपण स्थापन केल्यानंतर या तिन्ही बिंदूतून जाणारी आपल्याला एक रेषा ओढायची आहे, जी आपण याप्रमाणे पहिला बिंदू, दुसरा बिंदू, तिसरा बिंदू यातून एक रेषा ओढली आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी आपला प्रश्न होता की तयार झालेला त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे. जर आपण त्रिकोणाच्या बाजूंची लांबी बघितली तर ही उभी लांबी आहे 1, 2, 3 आणि 4 आणि त्याच्या पायाची लांबी सुद्धा 1, 2, 3, 4 ही सुद्धा 4 एकक आहे आणि ही सुद्धा 4 एकक आहे. त्यामुळे हा त्रिकोण समद्विभुज आहे. त्याचप्रमाणे इथे काटकोन असतो. आपण या त्रिकोणाला समद्विभुज काटकोन त्रिकोण सुद्धा म्हणू शकतो. तसंच मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला दुसरा प्रश्न विचारला होता, या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय आहे. तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र असतं त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. तर मित्रांनो, 1/2 पायाची लांबी आहे 4 एकक, 1, 2, 3, 4 म्हणून आपण पायाला घेणार 4 गुणिले उंची सुद्धा 4 एकक आहे 1, 2, 3, 4 आपण उंचीची किंमत घेणार 4. या ठिकाणी 4 गुणिले 4 16 गुणिले 1/2 2 ने 16 ला भाग दिला 2 16 म्हणून उत्तराला 8. त्याचं उत्तर लिहिताना आपण एकक लिहिणार चौरस एकक. अशा रीतीने आपल्याला जो त्रिकोण मिळाला त्याचं क्षेत्रफळ असेल 1/2 पाया गुणिले उंची ह्या सूत्रानुसार 8 चौरस एकक. मित्रांनो, ह्या आलेखात सुद्धा एकक घेताना दोन्ही अक्षांवर आपण 1 सेंटीमीटर अंतरावर एक एकक घेतलंय म्हणून दोन्ही अक्षांवर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. अशा रीतीने आपण हा आलेखाचा प्रश्न पूर्ण केला. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया, आपण प्रश्नपत्रिका सोडवत असताना आपल्याला बोर्डाने जो 40 गुणांसाठी 2 तास इतका वेळ दिला आहे, त्या वेळेचं आपण पेपर सोडवत असताना नियोजन कशा प्रकारे करावं. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपल्याकडे 1 अ 1 ब असे क्रमांक 5 पर्यंत एकूण प्रश्न आहेत. मी त्याच्या उपप्रश्नानुसार विभागणी केली आहे. प्रश्न पहिला अ जो बहुपर्यायी प्रश्न सोडवण्याचा प्रश्न आहे. साधारणतः आपण त्याचे 4 प्रश्न सोडवायचे असतात. ते साधारणतः 10 मिनिटात पूर्ण करा. तसंच प्रश्न पहिला 1 ब हा सुद्धा 1 मार्काचे प्रश्न आहेत, जे लघुत्तरी प्रश्न आहेत. त्यांची फक्त एका वाक्यात आपल्याला उत्तरं मिळू शकतात. इथे सुद्धा आपल्याला 4 प्रश्न सोडवायचे आहेत. तो प्रश्न सुद्धा तुम्ही 10 मिनिटात पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. प्रश्न 2 अ सुद्धा हा कृतीवर आधारित प्रश्न आहे. याच्यामध्ये रिक्त स्थान दिलेले असतात. प्रत्येकी तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये 4 रिक्त स्थान भरायचे असतात व तो प्रश्न पुन्हा लिहायचा असतो. म्हणून आपण ह्या प्रश्नाला 5 मिनिटं एक्स्ट्रा म्हणजे 15 मिनिट देणार आहोत. नंतर प्रश्न क्रमांक 2 ब मध्ये तुम्हाला एकूण 5 पैकी 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत. आपण याला 20 मिनिटं देणार आहोत. म्हणजे साधारणतः एका प्रश्नासाठी आपण इथे 5 मिनिटं ठेवले आहेत. अशा प्रकारे 20 मिनिटं आपण त्याला दिले आहे. नंतर प्रश्न क्रमांक 3 अ जो 2 अ प्रमाणेच आहे. फक्त 2 अ मध्ये आपल्याला 2 कृती सोडवायच्या होत्या. 3 अ मध्ये आपल्याला एकच कृती सोडवायची आहे आणि त्या प्रश्नासाठी आपण 10 मिनिट दिले आहोत. नंतर 3 ब या ठिकाणी आपल्याला एकूण 2 उपप्रश्न सोडवायचे असतात. त्याला आपण 15 मिनिट दिलेले आहेत. प्रश्न चौथा ज्याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या 3 प्रश्नांपैकी 2 प्रश्न सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्नात प्रत्येकी 4 मार्क असून तो 8 मार्कांचा प्रश्न आहे. हे 2 प्रश्न सोडवण्यासाठी आपण साधारणतः या प्रश्नाला 20 मिनिटे इतका वेळ द्यावा. नंतर प्रश्न 4 व प्रश्न 5 हे दोन्ही प्रश्न आपल्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत, परंतु पाठ्यपुस्तकाबाहेरील असतात. प्रश्न 5 याची काठिण्य पातळी थोडी जास्त असते, परंतु तो खूप लहान किंवा कमी वेळ सुटणारा असतो, म्हणून आपण त्याला 10 मिनिट ठेवले. आपण लिहिलेला पेपर तपासण्यासाठी साधारणतः आपल्याकडे
10 मिनिटाचा वेळ उरतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या कल्लाकार एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.